हाय, कशा आहात सगळे? तर चला, आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणे इयत्ता 10वी प्रकरण 1 यामधील सराव संच 1.1 पाहणार आहोत. खालील कृती पूर्ण करून सामायिक समीकरणे सोडवा हा प्रश्न आहे. आता बघा, 5x + 3y = 9 इक्वेशन फर्स्ट आहे आणि 2x - 3y = 12 हे इक्वेशन सेकंड आहे. आपल्याला इथे दोन समीकरणे दिलेली आहेत. पहिलं समीकरण आहे 5x + 3y = 9 आणि दुसरं समीकरण आहे 2x - 3y = 12. आता समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. आता ह्या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. हे समीकरण 1 ॲज इट इज आहे असं लिहिले, त्यानंतर हे समीकरण दुसरं ॲज इट इज आहे असं इथं लिहिले. आता पुढं काय करायचं आहे, 5 + 2 किती येतं? 7. म्हणून इथं काय लिहिलं? 7x. आता पहा, हे +3y - 3y +3 मधून -3 गेले, काय राहिलं? 0. त्यामुळं ते पद कॅन्सल झालं. बरोबर चिन्ह आहे असं लिहिलं. 9 + 12 किती? 9 + 12 21. म्हणून इथं काय लिहिलं आपण? 21. आता पहा, हे x इथं फक्त 7 लिहूया. ऑलरेडी त्यांनी x आपल्याला दिलेला आहे. आता हे x इथं ॲज इट इज ठेवलेलं आहे. हे 21 आहे असं इथं लिहूया. आता इथं x आणि 7 मध्ये कोणतं चिन्ह नसतं, नाही म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह असतं. जर 7 इथं गुणाकारात असेल तर ते बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर त्या संख्येच्या भागाकारात जातं. म्हणून इथं काय लिहिणार आहे आपण? 7. 7 × 7 7 × 21. मग x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 3. आता x आणि y च्या इथं व्हॅल्यू लिहायच्या आहेत आपल्याला. x ची व्हॅल्यू किती मिळाल्या? 3. त्यानंतर y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? ही x ची व्हॅल्यू 3 भेटली. आता काय करायचं, x = 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. तुम्ही समीकरण 1 मध्येही ठेवू शकता किंवा समीकरण 2 मध्येही ठेवू शकता. x = 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता हे समीकरण 1 ॲज इट इज आहे असं लिहून घ्यायचं अगोदर. 5x + 3y = 9. आता ह्या समीकरणामध्ये जिथं x दिसेल तिथं काय ठेवायचं? 3 लिहायचं. आता इथं x ची जागा होती तर काय लिहिलं आपण? 3 लिहिलं. आता बघा, 5 3 किती येतं? 5 3 15 + 3y = 9. हे असं समीकरण आपल्याला मिळतं. काय? 15 + 3y = 9. आता आपल्याला 3y ची व्हॅल्यू काढायची आहे फक्त. म्हणून काय करूया, हे 3y ॲज इट इज ठेवलं. त्यानंतर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला 9 होतं म्हणून आहे असं घेतलं. आणि हे जे 15 आहे 5 3 15 ते मिळालेलं बरोबर चिन्हाच्या इकडून इकडच्या बाजूला गेल्यानंतर मायनस होणार. म्हणून इथं मायनस चिन्ह आणि इथं काय लिहिलं आपण? 15. आता पहा, 3y बरोबर किती आलं? आता 9. आता मोठी संख्या कुठली आहे? 15 आहे की 9 आहे? 15 ही मोठी संख्या आहे. 9 मधून 15 मायनस होतं का? नाही होत, हो की नाही? म्हणून आपण काय करूया, 15 मधून 9 मायनस करूया. 15 मधून जर 9 मायनस केलं तर किती राहतं? 6. मग या दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आहे बघायचं. 15 मोठी संख्या आहे की नाही? मग 15ला जे चिन्ह आहे ते ह्या आलेल्या उत्तराला चिन्ह द्यायचं. त्यानंतर मग काय करायचं, आपल्याला y ची व्हॅल्यू जर काढायची, 3y = -6 आलं. मग इथं 6 ॲज इट इज -6 लिहिलं. हे 3 आणि y मध्ये गुणाकारचं चिन्ह होतं म्हणून 3 इकडं आल्यानंतर ह्या 6च्या भागाकारात गेला. 3 1 3 3 2 6. हे मायनस चिन्ह ॲज इट इज म्हणजे y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? -2. मग इथं काय लिहिणार आहात तुम्ही? y ची व्हॅल्यू -2. या पद्धतीने हा प्रश्न पहिला आपण सोडवलेला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आपण सोडवूया. प्रश्न दुसरा बघा काय आहे. खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. त्यातला हा पहिला प्रश्न आपण घेणार आहोत आता लगेच. आपलं पहिलं उदाहरण हे आहे 3a + 5b = 20. आपण खालील समीकरणे एकसामायिक समीकरणे सोडवा पाहणार आहोत. प्रश्न दुसरा आहे सराव संच 1.1 मधला. पहिला प्रश्न आहे 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. हा प्रश्न मी इथे लिहून घेतलेला आहे. आता हे दोन समीकरण जी आपल्याला दिलेली आहेत बघा, 3a + 5b. आता a काय आहे?
चल आणि 3 काय आहे सहगुणक. हे बी चल, 5 सहगुणक. सर्वप्रथम काय करायचं, दिलेले समीकरण पाहून घ्यायचे. या समीकरणामध्ये दोन्ही समीकरणामध्ये कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक समान आहे का ते पाहायचं पहिल्यांदा. आता एचा सहगुणक समान आहे का, याचा सहगुणक 3 आहे, याचा 1 आहे. याचा ह्या दोन्हीचा ह्या बीचा सहगुणक दोन्हींचा समान आहे. मग या दोन्हींचा सहगुणक समान असेल तर मग पुढची क्रिया करायची. सर्वप्रथम दोन समीकरणामध्ये कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक समान करून घ्यायचा. आता हे सहगुणक ऑलरेडी समान दिलेले आहेत. मग काय करूया, मग ह्या समीकरणामध्ये ज्या चलाचा सहगुणक समान आहे त्याच्या अगोदर कोणतं चिन्ह आहे ते पाहायचं. इथं अधिक आहे, इथं अधिक आहे. ह्या दोन्ही चलाच्या समोर जर अधिक चिन्ह असतील तर दोन समीकरणांची काय करायची, वजाबाकी करायची. आणि दोन्हींची चिन्ह जर वेगवेगळी असतील तर काय करायची, बेरीज करायची. आता समजा ह्या दोन्हींची चिन्ह कसं प्लस प्लस अधिक अधिक आहेत म्हणून दोन समीकरणांची वजाबाकी करायची. किंवा जर मायनस मायनस असतील तरी दोन समीकरणांची वजाबाकीच करायची. जर चिन्ह प्लस मायनस असतील तर बेरीज करायची आणि चिन्ह मायनस प्लस असतील तर काय करायची, बेरीज. आता इथं चिन्ह कशी आहेत, प्लस प्लस आहेत की नाही म्हणून समीकरण या दोन समीकरणांची आपण वजाबाकी करणार आहोत. म्हणून समीकरण 1 वजा समीकरण 2 हे समीकरण 1 ॲज इट इज लिहून घेतले. त्यानंतर हे समीकरण 2 लिहून घेतले. आता ह्या दोन्हींची वजाबाकी करूया. वजाबाकी करत असताना ही जे साईन आहेत खालच्या पदाचे सर्व चिन्ह बदलतात. इथं ऑलरेडी प्लस असतं ते मायनस झालं, हे साईन ही मायनस झालं, इथं प्लस असलेली ही काय झालं, मायनस. आता 3a मायनस हे किती आलं, 2a. 5b प्लस 5b मायनस 5b 0 म्हणून इक्वल टू साईन दिलं. त्यानंतर 26 मधून 22 गेले, किती राहिले, 26 मधून 22 गेले, 4 राहिले, बरोबर का. आता मला a ची व्हॅल्यू काढायची आहे. मला 2a बरोबर 4 मिळाले, 2a बरोबर 4 मिळाले. मी काय करणार आहे आता, a ची व्हॅल्यू काढायची. 2 आणि a मध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणून हे 2 इकडं आणल्यानंतर हे 4च्या भागाकारात जाईल, बरोबर का. म्हणून a ॲज इट इज लिहिलं, हे 4 ॲज इट इज लिहिलं, भागिले 2 4च्या भागाकारात. बे के बे, बे दोन्ही 4. a ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 2. आता जी ही काही a ची व्हॅल्यू मिळाली ती व्हॅल्यू काय करणार, a बरोबर 2 ही किंमत तुम्ही कोणत्याही समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता बघा समीकरण 1 ॲज इट इज लिहून घ्या. काय आहे, 3a प्लस 5b इक्वल टू 26. 3a अधिक 5b बरोबर 26 हे समीकरण 1 आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी आपल्याला a दिसतं त्या ठिकाणी आपल्याला 2 पुटअप करायचं आहे. मग ह्या समीकरणामध्ये 3 ॲज इट इज लिहा. इथं a च्या ठिकाणी काय लिहिणार आहात, 2 प्लस 5b आहे असं बरोबर 26. आता 3 दोन्ही किती 6 अधिक चिन्ह आहे असं 5b आहे असं 26 ॲज इट इज. आता मला 5b आहे असं ठेवलं मी इथं, बरोबर चिन्ह आहे असं. हे 26 पण घेतलं. आता मला 6 इकडं नको आहे, मला फक्त b ची व्हॅल्यू काढायची म्हणून मी हे 6 जे आहे ते बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे ते मी उजव्या बाजूला पाठवणार आहे. मग काय होणार, 26 वजा 6. मग 5b आहे असं लिहिलं, बरोबर 26 मधून 6 गेले, किती राहिले, 20 राहिले, बरोबर का. आता मला फक्त b ची व्हॅल्यू काढायची आहे पण इथं 5b आहे, 5b आहे, मला 5 पण इथं नको आहे. 5 आणि b मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, जर 5 मी इकडं पाठवलं तर 20च्या भागाकारात जाणार. म्हणून काय केलं, b बरोबर 20 भागिले 5. 5 एके 5, 5 चोक 20. मग b ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 4. a ची व्हॅल्यू किती मिळाली, 2. a आणि b च्या व्हॅल्यू आपण किती फाइंड आउट केल्या सांगा बरं मग, 2 आणि 4. त्यानंतरचा हा दुसरा प्रश्न आहे. x प्लस 7y इक्वल टू 10 आणि 3x मायनस 2y इक्वल टू 7. x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7. हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 आहे. आता पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं आहे, या समीकरणामध्ये कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान आहेत का ते पाहायचे आहेत. आहेत का समान, ह्या x चा सहगुणक इथं 3 आहे, इथं 3 आहे का, नाही.
ह्या वायचा सहगुणक इथं 7 आहे, इथं 7 नाही, इथं 2 आहे, इथं 2 नाही. मग सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, कोणत्या तरी एका चलाचे सहगुणक समान करून घ्यावे लागतील. मग आपण काय करूया, ह्या एक्सला आपण जर 3 न गुणलं तर इथं किती येणार आहे, 3 गुणिले एक्स 3x. म्हणून ह्या समीकरण 1 ला आपण 3 ने गुणूया आणि समीकरण 1 ला 3 ने गुणल्यानंतर आपल्याला काय होईल, मग x या चलाचे सहगुणक समान होतील, बरोबर का. मग आपण काय करूया, पहिल्यांदा समीकरण 1 ला 3 ने गुणूया. ह्या x या चलाचा लोप करण्यासाठी आपण काय करूया, समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस तीन ने गुणू. आता बघा, समीकरण 1 च्या दोन्ही बाजूस 3 न गुणायचं आहे. 3 इथे लिहिलं, कंसात x प्लस x अधिक 7y बरोबर 10 लिहिलं. 3 गुणिले x 3x अधिक 3 गुणिले 7 7 त्रिक किंवा 3 सत्ते 21 y ॲज इट इज बरोबर चिन्ह 3 गुणिले 10 30. हे मिळालं समीकरण 3. आता आपल्याला समीकरण 1 चा विचार करायचा नाही, फक्त समीकरण 2 आणि समीकरण 3. आता इथे 3x आहे, इथं 3x आहे, म्हणजे आपल्याला x या पदाचा लोप करता येतो. मग ह्या दोन चलाच्या अगोदर चिन्ह कोणतं आहे बघायचं. इथं पण अधिक आहे, इथं पण अधिक आहे, काहीच नाही म्हणजे अधिक असतं. आता मी सांगितलं होतं दोन्ही समीकरणाचे जर चिन्ह समान असतील तर काय करायची, त्या समीकरणाची आपण वजाबाकी करायची. मग काय करूया आपण, समीकरण 3 वजा 2 पण तुम्ही करू शकता आणि 2 वजा 3 पण करू शकता. मी आता हे 30 मोठं आहे म्हणून मी करणार आहे समीकरण 3 वजा समीकरण 2. आता बघा, समीकरण 3 काय आहे, 3x अधिक 21y बरोबर 30 आणि समीकरण 2 काय आहे ते लिहून घ्या, 3x वजा 2y बरोबर 7. या दोन समीकरणांची मी वजाबाकी करणार आहे म्हणून इथं वजा चिन्ह दिलं. आता इथं चिन्ह कोणतं होतं, अगोदर प्लस होतं, हे मायनस झालं. इथं मायनस आहे, प्लस होणार, इथं प्लस आहे, ते काय होणार, मायनस होणार, बरोबर ना. मग आता आपण काय करूया, 3x वजा 3x x पदाचा लोप झाला, 0 आलं. त्यानंतर 21 मधून 2 गेले, किती राहिले बघ, इथं अधिक 21 आहे आणि इथं अधिक 2 आहे. मग 21 मधून 2 आपण वजा करतोय का, नाही. 21 मध्ये 2 काय करायचे, ॲड करायचे. 21 अधिक 2 23y बरोबर. आता 30 मधून 7 गेले, किती राहिले सांगा बरं. 30 मधून 7 गेले, किती राहिले, 23 राहिले. 23y बरोबर 23 मिळालं आपल्याला. आपल्याला किंमत कशाची पाहिजे, y ची. आता हे 23 इथं गुणाकारात आहे, मी इकडे घेतल्यानंतर ह्या 23च्या भागाकारात जाणार म्हणून काय लिहिलं, 23 भागिले 23. मग y बरोबर 23 एके 23. y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 1. त्यानंतर आता काय करणार आहोत आपण, y बरोबर 1 ही किंमत कोणत्या तरी एका समीकरणामध्ये ठेवायचे. मी समीकरण 1 मध्ये ठेवणार आहे. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे बघा, x प्लस 7y इज इक्वल टू 10. x अधिक 7y बरोबर 10. x ची व्हॅल्यू माहिती आहे का, माहीत नाही, आपल्याला आता फाइंड आउट करायचे. अधिक 7, y ची व्हॅल्यू किती आहे, 1 बरोबर 10. आता x अधिक 7 एके 7 बरोबर 10. मला फक्त x ची व्हॅल्यू हवी आहे, म्हणजे 7 मी बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला पाठवणार म्हणून काय लिहिलं मी, x बरोबर 10. हे अधिक 7 आहे, बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर काय होणार, वजा 7. x बरोबर 10 वजा 7 किती आलं, 3. मग आपल्याला x ची व्हॅल्यू x आणि y च्या व्हॅल्यू किती मिळाल्या सांगा बरं. x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, y ची व्हॅल्यू मिळाली 1. आता पहा, हे पुढचं गणित तिसऱ्या नंबरचं आहे. 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13 ही दोन समीकरणे आहेत. आता ह्या x अगोदर बघायचं काय आपण, कोणत्या एका चलाचा सहगुणक समान आहे का. समान असला की आपल्याला गणित कसं पटकन सोडवता येतं. आता ह्या x चा सहगुणक समान आहे की नाही, म्हणून आपण काय करूया, आपलं काम तरी झालं, x चा सहगुणक समान आहे, एक काम पूर्ण झालं. आता काय करूया, ह्या
दोन समीकरणांची बेरीज करायची की वजाबाकी? मी सांगितलं होतं जेव्हा चिन्ह सेम असतील, दोन्हींची चिन्ह अधिक अधिक असतील तर वजाबाकी करायची, दोन्हींचे चिन्ह वजा वजा असतील तरी वजाबाकी करायची, आणि जर दोन्हींचे चिन्ह भिन्न असतील, अधिक वजा असतील किंवा वजा अधिक असतील तर काय करायची? दोन समीकरणांची बेरीज. हे मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं. मग आता इथं बघा, ह्या 2x अगोदर अधिक चिन्ह आहे, ह्या 2x अगोदर पण अधिक चिन्ह आहे, म्हणजे हे अधिक अधिक मध्ये आलं, म्हणजे दोन समीकरणांची काय करायची? वजाबाकी. मग समीकरण 1 वजा 2 करू शकता किंवा 2 वजा 1 करू शकता. मी काय करणार आहे? 9 पेक्षा 13 मोठं आहे म्हणून मी समीकरण 2 वजा समीकरण 1 करणार. चला करूया. समीकरण 2 वजा समीकरण 1. ओके. आता बघा समीकरण 2 काय आहे बघा, 2x अधिक y बरोबर 13. समीकरण 1 काय आहे? वजा करायचं आहे म्हणून वजा चिन्ह दिलं मी. 2x वजा 3y बरोबर 9. आता जर इथं वजा चिन्ह आलं तर खालच्या सगळ्या समीकरणाची चिन्ह बदलतात, हे लक्षात ठेवायचं. वजा असलेलं अधिक होतं आणि अधिक असलेलं वजा होतं. आता 2x मधून 2x गेले म्हणजे 0 राहिले, म्हणजे एक्सच्या पदाचा लोप झाला. आता अधिक y अधिक 3y काय झालं? तर अधिक y मध्ये सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 असतो की नाही, म्हणजे 3 अधिक 1 4 आणि y ॲज इट इज इक्वल टू परत. आता 13 मायनस 9, 13 मधून 9 गेले, किती राहिले? 4 राहिले. मग 4y बरोबर 4 मिळाले. आपल्याला व्हॅल्यू कशाची हवी? वायची हवी. आता वायच्या शेजारी तर 4 आहे, तो आपल्याला इथे नको आहे, आपल्याला फक्त वायची व्हॅल्यू पाहिजे. ह्या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, मग हे इकडं घ्या. इकडे घेतल्यानंतर ह्या 4च्या कशात जाणार? तो 4 भागाकारात. मग y बरोबर 4 एके 4. वायची व्हॅल्यू किती मिळाली? 1. आता y बरोबर 1 ही जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली ती आपण काय करूया? ही किंमत कोणत्या तरी एका समीकरणात ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवू. सोपं आहे की नाही? समीकरण 1 काय आहे बघा, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. 2x वजा 3y बरोबर 9. आता या समीकरणात जिथं जिथं y दिसेल तिथं काय ठेवायचं? 1 ठेवायचं. इथं y आहे की नाही, फक्त yच्या ठिकाणी 1 ठेवायचं. 2 आहे असं, x आहे असं, मायनस 3 पण आहे असं, yच्या ठिकाणी काय ठेवणार मी? 1 बरोबर 9. हे 2x आहे असं, 3 एके 3 मायनस 3 लिहिलं बरोबर 9 झालं. आता हे 2x बरोबर हे 3 मला इकडं नको आहे, आता वजा 3 आहे इकडून जर बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला गेलं तर वजा 3 काय होतं? अधिक 3, म्हणून काय लिहिलं? 9 अधिक 3. तर 2x बरोबर 9 अधिक 3 किती? 12 बरोबर का? मग आता मला इथं पण हे 2 नको आहे, मला फक्त एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. हे एक्स आणि 2 मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, गुणाकार असणार आहे. इकडे गेल्यानंतर 2 ह्या 12च्या भागाकारात जाणार. मग मी कसं लिहिणार? एक्स बरोबर 12 भागिले 2. मग एक्स बरोबर बे एक बे, बे सक्क 12, 6. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 6. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला काय मिळाल्या सांगा मग? एक्सची व्हॅल्यू मिळाली 6, वायची व्हॅल्यू मिळाली 1. तर चला पुढचा प्रश्न बघूया आपण लगेच. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? प्रश्न 4 बघा. 5m वजा 3n बरोबर 19. हे आहे पहिलं समीकरण. दुसरं समीकरण आहे m वजा 6n बरोबर वजा 7. हे आहे दुसरं समीकरण. आता पहिल्यांदा आपण काय करणार? कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक समान आहे का बघणार. आता इथं कोणत्याच चलाचा सहगुणक समान नाही, मग सर्वप्रथम आपल्याला एका चलाचा सहगुणक समान करून घ्यावा लागेल. मग त्यासाठी आपण काय करूया? ह्या समीकरण 2च्या m या चलाचा सहगुणक समान करूया. इथं 5 आणायचं असेल तर या समीकरणाला 5 ने गुणावं लागेल. चला आपण तसं करू, किंवा तुम्ही समीकरण 1 ला 2 ने गुणलं तरी चालतं, कारण इथं 6 आहे, इथं 3 दोन्ही 6 होतं. या चलाचा सहगुणक समान केला तरी चालतो, याचा केला तरी चालतो. मी m या चलाचा सहगुणक समान करणार आहे. इथं 5 आहे, मला इथं 5 आहे, 5 पाहिजे, म्हणून मी काय करणार आहे? समीकरण 2च्या दोन्ही बाजूस 5 ने गुणू. समीकरण
2च्या दोन्ही बाजूस 5ने गुणू. बघा समीकरण 2 काय आहे, यम वजा 6n बरोबर वजा 7. 5 गुणिले यम 5m वजा 5 एक्क 30n बरोबर 5 ते 35. हे मिळालं समीकरण 3. आता बघा ह्या चलाचा सहगुणक समान आहे की नाही. मग आता काय करूया, ह्या दोन्हींच्या अगोदर अधिक चिन्ह आहेत म्हणून दोन्ही समीकरणांची वजाबाकी करूया. चला, समीकरण 1 वजा समीकरण 2. समीकरण 1 वजा समीकरण 2. समीकरण 1 काय आहे बघा, नाही समीकरण 1 वजा समीकरण 3 करणार. समीकरण 2चा विचार करायचा नाही. 5m वजा 3n बरोबर 19. हे आहे समीकरण 1. समीकरण 3 आहे 5m वजा 30n बरोबर वजा 35. आता मी ह्यांची वजाबाकी करणार आहे, म्हणजे ही चिन्ह काय होणार, बदलणार. वजा असलेले अधिक होणार, अधिक असलेले वजा होणार. अधिक 5m वजा 5m 0. लोप झाला. आता वजा 3 अधिक 30 किती राहिले सांगा. 30 मधून 3 गेले 27 राहिले, 27n बरोबर. आता 35 मधून 19 गेले किती राहिले सांगा बरं. आता इथं आपण 35 मधून 19 घालवायचे का नाही, इथं पण अधिक चिन्ह आहे, इथं पण अधिक चिन्ह आहे म्हणून 19 अधिक 35 करणार आहोत. 19 अधिक 35 केल्यानंतर या दोन्हींची बेरीज किती येते बघा, 54 येते बरोबर का. मग n बरोबर काय येतं, 54 भागिले 27. n बरोबर 27 एके 27, 27 दोन्ही 54. n ची व्हॅल्यू मला किती मिळाली, 2. आता n बरोबर 2 ही किंमत काय करूया, समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे बघा, 5m 5m वजा 3n बरोबर 19. जिथं n आहे तिथं 2 ठेवा बघू. इथं n आहे की नाही, मग इथं 2 ठेवा. 5m आहे असं, वजा 3 आहे असं, nच्या ठिकाणी 2 बरोबर 19. 5m वजा 3 दोन्ही 6 बरोबर 19. मग 5m बरोबर 19 वजा 6 इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, दुसऱ्या बाजूला अधिक 6. मग 5m बरोबर काय झाले, 19 अधिक 6 25. मग m बरोबर हे 25 आणि 5 आणि m मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे की नाही, मग ते कशात जाणार, 25च्या इकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार. 5 5 एके 5, 5 5 25. m ची व्हॅल्यू किती मिळाली, 5. मग आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू किती मिळाल्या सांगा बरं, 5 आणि 2. हा आहे तुमचा प्रश्न 5वा. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि x अधिक 5y बरोबर 4. आता इथे बघा कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक समान आहे का नाही. इथं 5 आहे, मला इथं 5 करून घ्यायचं असेल तर या समीकरणाला मला 5 न गुणावं लागेल. म्हणून मी काय लिहिणार, समीकरण 2च्या दोन्ही बाजूस 5 ने गुणू. आता बघा काय आहे समीकरण 2, x अधिक 5y बरोबर 4. 5 गुणिले x 5x अधिक 5 गुणिले 5y 5 5 25y बरोबर 5 जोग 20. ह्या 5 न पहिल्यांदा x ला गुणायचं, नंतर 5 न ह्या 5 ला गुणायचं, नंतर 5 न 4 ला गुणायचं. हे समीकरण 3. आता बघा हा समीकरण 1 आणि समीकरण 3 समान झाले की नाही दोघे. आता आपल्याला x या पदाचा लोप करता येतो. दोघांचेही अगोदर अधिक अधिक चिन्ह आहे म्हणून काय करणार आपण आता, समीकरण 3 वजा समीकरण 1. समीकरण 3 काय आहे, 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. आणि दुसरं समीकरण काय आहे, 5x प्लस 2y इज इक्वल टू -3.
ह्या दोन समीकरणांची वजाबाकी करणार आहोत आपण. आता ही जे चिन्ह परत बदलणार, बरोबर ना. अधिक असलेले वजा, वजा असलेले अधिक. 5x 5x 0, x या पदाचा लोप झाला. 25 y मधून 2y गेले. किती राहिले सांगा बरं. 23y, बरोबर ना. आता इथं बघा 20 + 3 किती होणार आहे 23. आता मला y ची व्हॅल्यू पाहिजे, मग मी काय लिहिणार 23 / 23. 23 भागिले 23. का हे 23 आणि y मध्ये इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. इकडे गेल्यानंतर 23च्या भागाकारात जाणार. 23 एके 23. y ची व्हॅल्यू किती मिळाली 1. आता y बरोबर 1 ही किंमत कोणत्या तरी एका समीकरणात ठेवायची. मग काय करूया, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आहे सांगा. 5x + 2y = -3. इथं काय करायचं, जिथं y दिसतं तिथं 1 ठेवायचं. 5x + 2 इथं 1 ठेवलं, बरोबर -3. 5x ॲज इट इज अधिक बे के बे, बरोबर -3. 5x आहे असं ठेवलं, बरोबर -3. हे +2 इकडे गेल्यानंतर काय झालं -2. अधिक असेल दुसऱ्या बाजूला गेल्यावर वजा होणार, वजा असेल दुसऱ्या बाजूला गेल्यावर अधिक होणार. आता 5x = दोन्हींचे चिन्ह समान आहेत म्हणून काय करायचं, दोन्हींची बेरीज करायची आणि त्याला समान चिन्ह द्यायचं. -3 3 + 2 3 + 2 5 येणार. दोन्हींचं समान चिन्ह आहे म्हणून याला समान चिन्ह. x बरोबर -5 / 5. हे 5x इथं गुणाकारात आहे, इकडे आल्यानंतर ह्या 5च्या भागाकारात. 5 एके 5. x बरोबर -1. x आणि y च्या व्हॅल्यू काय मिळाल्या आपल्याला मग, -1 आणि 1.